नमस्कार शेतकरी मित्रांनो. काल एका भावाने आपल्याला कमेंट केली की शेळी किती दिवसाच्या नंतर क्रॉस करावी. तर त्याच्याबद्दल हा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि काही आपले शेतकरी मित्र काय काय चुका करतात ते सुद्धा तुम्हाला सांगतोय. आणि मी किती दिवसाच्या नंतर शेळ्या क्रॉस करतो ते सुद्धा तुम्हाला सांगतोय. पण सुरुवातीला तुमच्याजवळ जर काही शेतकरी मित्राजवळ शेळ्या येतात आणि ते चुका काय करतात, शेळी वेल्याच्या नंतर जे त्यांच्याजवळ शेळ्या असो, भरपूर असो किंवा 2-4 असो, त्याच्यामध्ये काय करतात ते बंदिस्त किंवा फिरस्ती दोन्हीसाठी ते काय करतात, सतत त्याच्यामध्ये बोकड हे सोडून म्हणजे त्याच्यामध्येच बोकड राहतोय. तर बोकड त्याच्यामध्ये असलं तर काय होतंय, शेळ्या हिटवरती आल्या मित्रांनो. काही शेळ्या हिटवरती 21 दिवसामध्ये येतात वेल्याच्या नंतर, आणि काही 25 दिवसामध्ये, काही 1.5 महिन्यामध्ये, काही 2 महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. पण लवकर जर शेळी हिटवरती आली 21 दिवसामध्ये आणि ती शेळी क्रॉस झाली तर त्याचा तर फायदा होणार नाही मित्रांनो, पण जे नुकसान होतंय ते सुद्धा तुम्हाला सांगतो. ती जर शेळी 21 दिवसामध्ये हिटमध्ये आली आणि ती शेळी बोकडाने ती क्रॉस केली तर काय नुकसान होईल. तर पहिला एक मित्रांनो, ती शेळी एकतर शेळी ती वेलेली असती आणि 21 दिवसामध्ये ती शेळी क्रॉस झाली तर त्या शेळीला रेस्ट हा मिळत नाही. म्हणजे ते शेळीची पहिलेच वेल्याच्या नंतर तब्येत ही डाऊन होती. आणि कोणत्या शेळीची होती तर ती तब्येत तुम्हाला भरून काढण्याच्या ऐवजी तुम्ही क्रॉस करताय, तर ही एक चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्या शेळीखाली जे पिल्ले राहतात त्या पिल्लांचं संगोपन चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि ती शेळी क्रॉस झाली तर ती पिल्लांना दूध जास्त दिवस पाजत नाही. आणि पिल्लांना जास्त दिवस दूध नाही भेटला मित्रांनो तर पिल्लांची तब्येत मग चांगल्या पद्धतीचे तुमचे पिल्ले हे संगोपन होत नाही तुमच्याजवळ, आणि पिल्ले हे सदृढ किंवा तंदुरुस्त राहत नाही. तर एकमेव हा कारण आहे त्याच्यामुळे अशा अडचणी तुम्हाला येतात. आणि एक माझा अनुभव सांगतोय मी कशा पद्धतीने शेळ्याचं हे करतोय. तर माझ्याजवळ जर शेळ्या वेल्या मित्रांनो काही, तर मी सुरुवातीला शेळ्यांची डिवॉर्मिंग करतो. आणि त्याच्यानंतर शेळ्या बघा 1.5 महिन्याच्या पुढं शेळ्या हे मी क्रॉस करतोय. 1.5 महिन्याचे लमसम 2 महिन्याच्या आतात शेळ्या मी क्रॉस करतो. काही 2 महिन्याच्या नंतर सुद्धा क्रॉस करतोय. तर मला जो मिळणारा रिझल्ट आहे की ते खूप चांगला मिळतोय आणि शेळ्यांची तब्येतसुद्धा चांगली राहते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. धन्यवाद.